निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हॅलो ताई. हा बोला ना ताई. श्री स्वामी समर्थ. हा श्री स्वामी समर्थ. बोला ताई. पहिल्यांदाच ताई मी कॉल केला आणि लागला. एक वेळेस केला होता पण मग तो लागला नव्हता. अच्छा अच्छा. हं. हा हा हा. खूप वर्षाची गोष्ट आहे, म्हणजे 2020 ची गोष्ट आहे ही. कुठून बोलताय ताई तुम्ही? नाशिक वरून ताई बोलते मी. अरे वा. हा 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 हो. हा. बोला बोला. मी सुरगाण्याची आहे पण नाशिकला अच्छा. हा हा. हो हो तिथून बोलते. हा बोला. तर मला अनुभव शेअर करायचा होता. हा हा. हं. मी माझे सासरे नाही का, हा. ते नाही का मोर्चा बिरच्या निघतो, हो हो मोर्चा दिल्लीला येतो नाही का, हो हो. आणि मग त्याच्यात माझे सासरे हरवले. अय्या. हो. बापरे. हा म्हणजे गेले पूर्ण दिल्ली पर्यंत गेले. हा आणि मग ते गेले वाटतं बैठकीला, असे ते काही बसताना. हा हा. आणि मग बसले, नंतर मग ते माणसं सांगायचे का म्हणे आता आपण फिरायला जाऊ. हा. तर ते गेले मेट्रोत. अच्छा. मेट्रो मध्ये बसले वाटतं. हा. आणि ते बाकी लोक होते ना, ते उतरून खाली गेले. अच्छा. हा. त्यांची टोळी उतरून खाली गेले आणि हे ना दरवाजा लॉक झाला. अच्छा. हा हा. हो, लॉक झाला दरवाजा. हा हा तर हा. मग हे पुढं गेले किती 50 कितीतरी पुढे निघून गेले. अच्छा. हा हो, हा. पुढे निघून गेले. तर मग ते 2-3 दिवस इकडं तिकडं भटकत असतील. हा हा हा. बरोबर. 2-3 दिवस फिरले वाटतं. मग ना नंतर मग इकडं माझ्या मिस्टरांनी सेवा सुरू केली. हा हा. स्वामींची. हो, स्वामींची सेवा काय सुरू सेवा केली. केली? ते कालभैरव अष्टक हा. आणि हे मंत्र जप सुरू केले. आणि कोणी दिली होती सेवा? नाही, मी म्हणजे पहिल्यापासूनच करायची थोडीफार, म्हणजे एवढं हे नव्हतं पण मग करायची बुवा. हा हा माहिती हा. नव्हतं एवढं पण मग करायची सेवा. माझ्याकडे पुस्तकं होते ना, हा तर मी करायची मग सेवा. हा हा हा. सेवा करायची तर मग ना हम्म ते पुस्तक होतं, मग मी मिस्टरांना सांगितलं, म्हटलं करा हम्म. मग तुम्ही. मग ते गेले नाशिकला कालभैरव अष्टकच्या तिथं कालभैरव मंदिरात गेले. नारळ, खडी अच्छा. साखर घेऊन हा आणि हार घेऊन गेले. तिथं त्यांनी 108 वेळेस कालभैरव अष्टक म्हटले. ओ. हो, हा हा तिथं बसून म्हटले. आणि मग माझे सासरे वाटतं तिकडं असे भटकत होते. भटकत फिरता तिथं म्हणे हा. असं कोणीच लोक पण हे वेगळे, आता अनोळखी लोक, ते कामवाले लोक नाही का, असे ते तंबू टाकून राहता. हो 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 हो. तर म्हणे मग ते लोक तिथं होते. आणि माझे सासरे गेले तिथं मारुतीचं मंदिर, म्हणे इतकं छोटस मारुतीचं मंदिर. अच्छा. हा हो, मारुतीचं मंदिर. हा मग तिथं थांबले वाटतं. तिथंच ते थांबून राहिले. मी म्हणे आता इथं पुढं जाऊच शकत नाही. हा. म्हणजे इथं ते पुढं पण नाही जाऊ शकत आणि मागे पण नाही जाऊ शकत म्हणे. तिथंच मला असं म्हणजे स्तब्ध राहूशे वाटलं म्हणे. अच्छा. हा हा. हो, तिथंच म्हणे राहूशे वाटलं. मग म्हणे मी तिथंच बसलो. हा आणि तिथं मग ते पोरं होते ना, असे ते तंबू ठोकलेले पोरं वाटतं होते, तिथं ठोकून राहायचे. ते आले वाटतं पोरं आणि ते लोक आले. हा त्यांना सांगितलं का बाबा तुम्ही कुठं? तर म्हणे मी हारलोय. हा हा. तर मी म्हणे आम्ही असं तर म्हणे बाबा थांबा, मग तुम्ही इथंच थांबा. हा मग त्यांनी वाटतं जेवायला दिलं. हा. जेवायला दिलं, काठ दिलं, आथरायला दिलं. आता बघा ना, एवढ्या अनोळखी. असं आणि कोण देत? हा. मग तेच ना, अनोळखी आणि कोण जेवायला देतं. पांघरायला दिलं, हा पाट दिला वाटतं त्यांना अरे बापरे. झोपायला. हो, पाणी बिणी सकाळी. अरे वा. म्हणजे असं हो, ते लोकांनी, म्हणजे ते स्वामींचीच कृपा झाली. भैरोबाची, स्वामींची, हो हो हो. खरंय. त्यांचीच कृपा झाली ती. बरोबर. आणि मग
दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आम्ही इतके खूप म्हणजे खूप रडलो खूप. अरे आता सापडता की नाही हेच येणे ना मग. हो, माझे टेन्शनच येतं ना हरवलं हो म्हटल्यावर. टेन्शनच येतो आणि माझे दीर आहेत ना ते खूप दारू प्यायचे अरे तिथं. हा मग ते हा. पण दिल्लीला गेले, ते पण दिल्लीला गेलेले दीर पण. अरे बापरे, हो हा हा. ते पण गेलेले. हा तर मग ना हा. ते पण गेलेले आणि मग ते तिकडं दारू पिऊन अन धिंगाणा करायचे. आता म्हणे सापडील इकडं सापडील तिकडं सापडील असं हा खूप हा हे झालं. हा. आणि मग इकडे ते बाबा निघून आले. म्हणजे त्यांना बघा ना सकाळी म्हणे उठले त्यांच्याकडे 2,000 रुपये होते बर का. अच्छा. हा. उठले मी म्हणे आता पायी पायी जसं जायचं तसं म्हणे तिकडं रिक्षा पण नव्हती ताई. रिक्षा नव्हती, गाड्या नव्हत्या, काहीच नव्हत्या. हो. हो त्या ठिकाणी. म्हणे अच्छा. एक रिक्षावाला आला हम्म. आणि मग त्यांना कुठं म्हणे जायचं आहे तर बाबा मला म्हणे तुम्ही रेल्वे स्टेशन वर नेऊन पोहोचवाल का. हा तर हा म्हणे बाबा तिकडं तर नाही म्हणे जमणार पण तुम्हाला मी म्हणे बस स्टॉप पर्यंत नेऊन पोहोचवतो. हा 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 हा. आणि बस स्टॉप पर्यंत म्हणे पोचवलं हा. आणि मग त्यांनी बसमध्ये बसवून दिलं वाटतं. इथून म्हणे जा तुम्ही रेल्वे स्टेशन वर. अच्छा. हा हा. हं तिथून मग ते गेले रेल्वे स्टेशनवर आणि तिथं पण एक माणूस म्हणे भेटला. हो. हो तिथं पण तिथे भेटला आणि त्या स्वामीच असतात ताई, हो स्वामीशिवाय कोण एवढी काळजी घेणार. हो तेच ना. मग तिथं त्या माणसाने वाटतं ते ट्रेन मध्ये बसवून दिलं ताई. हो. हो बसवून दिलं बरं. हा. आणि मग ते आले. आले हम्म. म्हणजे इकडं आम्हाला माहित नाही आले का काय. हा हा. आले नाही. माहित नाही आले का काय. मग ना माझी मुलगी सांगायची मम्मी तुझी खरं जर स्वामीवर म्हणे श्रद्धा असेल हा. तर म्हणे बाबा ह्या क्षणाला बाबांचा आता म्हणे इथं फोन येईल. यायला पाहिजे म्हणे आई गो. तुला. हा ना यायला पाहिजे म्हणजे ते येत असतील प्रवासात आणि इथं उतरले बर का स्टेशन अरे वा. वर. हा हो उतरले स्टेशन वर फोन आला. हा. माझी मुलगी सांगती खरं म्हणे तुझे स्वामी मम्मी आहेत स्वामी म्हणे आहेत का. मग आम्ही सगळेच जण म्हणजे असं रात्री दीडच्या सुमारास फोन आला बर का. हा हा हा. आणि म्हणे मी उतरलो म्हणे मग माझे मिस्टर घ्यायला गेले. इतके ते रडायचे म्हणजे बापरे. हो असं खूप येड्यासारखा अवतार झालेला त्यांचा. खूप आई म्हणजे ग. असं त्यांना काही सुचतच नव्हतं. बरोबर. हा मग माझे मिस्टर गेले घेऊन आले. हा. आणि मग घेऊन आले तिथं त्यांनी बघितलं तर ते खूप रडायला लागले. आता आडानी माणसं ताई म्हणजे हो. होते पण मग आता वय ना. बरोबर. हो वय ना चुकत खूप नाही ना वय. वयानुसार ताई. हो वयानुसार खूप वय त्यांचं म्हणजे एवढं वय पण नाही बा. नाही तर नाही मग पण कसं आहे वय असो अथवा नसो पण त्यांना हो सवय पण नसते ना. हो पण आता तर ते हयात नाही आहेत म्हणजे ते अरे हो नाही आहेत आता 3-4 वर्षे झाले हयात नाही आहेत. किती वय होतं त्यांचं? तरी होत 65-66 होत वय. अरे कमी होतं हो ताई. हो कमीच होत पण मग ते असे नंतर मग टेन्शन मध्येच ना ताई ते. हो हम्म. तरी पण 2-3 वर्षे राहिले बा ते पण मग टेन्शन मध्ये मग असं खूप काही हे कसलं झालं. टेन्शन घ्यायचे? खूप टेन्शन घेतलं त्यांनी ते हारले तिथून ना त्यांनी टेन्शनच घेतलं ताई. अरे अरे. हो मग ते दीर पण त्रास द्यायचे दारू प्यायचे त्याच्यामुळे ते हा. टेन्शन मध्येच ना ते. सगळं टेन्शन सहन होतं हो ताई पण आपत्याचं नाही सहन होत. हो ना. पण आताही ते तसच म्हणजे आताही तसेच करता पण मग आता काय ते हम्म. बरोबर. असतं पण तुझी पण स्वामी सेवा केली ना ताई तर फरक पडेल. हो हो स्वामी सेवा केली तर फरक पडेल हो ताई तुझं करते. व्यसन वगैरे कमी हो होईल. हो मला तर खूपच अनुभव आहे माझ्या तर इथं मी आता मी वेगळीच राहते ना. मग तर दिराचं लग्न झालंय की नाही? हो झालंय ना 2 मुलं आहेत. मोठे आहेत का ते आता? हो नाही लहानलेच आहेत लहानच आहेत मुलं. अरे अरे मग त्यांना कळत नाही का आपले मुलं छोटे आहेत. हो तेच ना आता नाही आता त्यांनी मिस्टरांनी म्हणजे औषध हे ते करून थोडेसे आता पित नाही एवढे बा ते. अच्छा हा हा हा. हो हो आता नाही पित एवढे. मग हम्म. आम्हाला टेन्शनच नव्हत ते. बरोबर आहे. घरात तेच एक ना व्यक्ती जरी नीट नसेल ना ताई हो हो तर सगळ्यांनाच टेन्शन असतं ते. सगळ्यांनाच टेन्शन खूप टेन्शन मध्ये मग. बरोबर.
खूप छान ताई, मी शेअर करते. हो हो हो. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.